आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे वाळवंटात प्यावे ते थंड पाणी, आई म्हणजे गुणगुणावी ती संत वाणी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सगळे व्यवस्थित आणि खूप छान असाल. सेफ राहा, मास्क वापरा, सॅनिटायझर यूज करा. भाजीपाला बाहेरून आणताय, बाहेरून कुणी येत आहे, नेहमी सॅनिटायझर वापरूनच घरात या आणि भाजीपाला स्वच्छ धुवूनच बनवा आणि खूप छान असं हॅपी राहा आणि सगळ्यांना हॅपी मदर्स डे. आणि आज मी छोटासा केक बनवणार आहे आईसाठी आणि आज आपण थोडं सेलिब्रेट करणार आहोत, छोटंसं घरातल्या घरातच. ओंजळीतली मायेची इथे पुन्हा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही. म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घेवा माये तुझ्या पोटी. तुझ्या चरणी ठेवून माया, धरावं तुझं पाय, तवा मले पायामंदी दिसती माझी माय, तेव्हा मले पायामंदी दिसती माझी माय. सत्व एकच आणि दैव एकच, मंत्र एकच, फक्त माझी आई. वंदन करते त्या माईला, वंदन करते त्या माईला आणि आजच्या या दिवसाला मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बनवणं चालू. इथे मी आमरस बनवायला घेतलं होतं आणि ह्या पद्धतीने मी मँगो पेल्स काढून घेते आहे. व्यवस्थित आपल्याला ते काढून घ्यायचे. खूप मस्त असा आमरस होतो आणि काही लोक त्यामध्ये दूध देखील टाकतात. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता. मी इथे साखर घेतली आहे, एक मोठी वाटी घेतली. तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तुम्ही साखर घ्या. इथे मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे. आपण जे गावातून आंबे आणायचो आधी छोटेवाले, तर ते आपल्याला भेटत नाही आणि लॉकडाऊन चालू आहे, तर मला जो आंबा भेटला मी तो घेऊन आली. यात आपण वेलची पूड टाकून घेऊ, व्यवस्थित असं एकत्र करून घेऊ आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. एकदम सोपं आहे, काही करायची गरज नाही आहे. आणि जसं हवं आहे तुम्हाला, घट्ट हवी आहे, नॉर्मल हवी आहे, तर तुम्ही पाणी टाकू शकता. ह्या पद्धतीने आपला आमरस रेडी झालेला आहे, खूप मस्त. आपण इथे 4 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात आपण लागेल तसं पाणी टाकून घेऊ, व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि त्यात आपल्याला चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते, व्यवस्थित असं गाठी राहणार नाही. आणि आता आपण यात मीठ टाकून घेणार आहोत, 1 चमचा. जास्त देखील मीठ टाकायचं नाही आहे. आणि आपल्याला याला 10 मिनटासाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे झाकून. आणि त्यानंतर आपण डोस्यासारखं बनवून घेऊ. 10 मिनटं झाली आहे. मी इथे लोखंडी तवा घेतला आहे गरम करायला आणि कांद्याच्या साहाय्याने मी तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घेते, तेल ग्रीस करून घेते. आणि त्यानंतर आपण एका कपाच्या साहाय्याने व्यवस्थित असं डोस्यासारखं काढून घ्यायचं. ज्वारीचे धिरडे खूप मस्त लागतात आणि आमरससोबत खूप टेस्टी लागतात. हे मराठवाड्यामध्ये खूप जास्त फेमस आहे. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल, खूप मस्त लागतं. तुम्हाला असं वाटत असेल की गहू आणि ज्वारी एकत्र केल्यानंतर कशी टेस्ट लागते, पण तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि हे आमरससोबत मॅक्झिमम खाल्लं जातं मराठवाड्यामध्ये, सो तुम्हाला आवडेल नक्की, मी एवढी गॅरंटी घेते. आणि व्यवस्थित असं डोसेसारखं आपण करून घ्यायचं. 1 मिनटासाठी मी याला झाकून घेतलं होतं आणि बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं वरतून झालेलं आहे. आता आपण पलटून घेऊया याला. पलटल्यानंतर एकदम व्यवस्थित आपल्याला अशी त्यावर जाळी आलेली दिसेल, अगदी डोस्यासारखी. डोसा जसा बनतो त्याच पद्धतीने ते दिसते. चवीला अशी छान आणि हेल्दी आपण इथे ज्वारीची धिरडी बनवून घेत आहोत, खूप छान लागतात. सो या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या, खूप सोपं आहे आमरस आणि धिरडे बनवणं. सो इकडे आपले धिरडे आणि आमरस रेडी झाले. आता आपण सेलिब्रेशन करूयात. हॅपी मदर्स डे.
दर्शन झालंय.